नमस्कार मैत्रिणींनो, आज ब्रेकफास्ट रेसिपी बघणार आहोत उपमा. तर त्यासाठी एक टोमॅटो घेतला आहे, एक कांदा घेतला आहे, टोमॅटो छोटा घेतला आहे मी, कढीपत्ता आणि 3 मिरच्या घेतल्या आहेत आणि बारीक रवा हा भाजून घेत आहे. अर्ध भांडं रवा आहे, मी दाखवणार आहे कुठलं भांडं आहे ते. तर हे अर्ध भांडं रवा भाजून घेत आहे, असा लालसर झाला पाहिजे. आता काढून घेणार आहे. कढईत तेल टाकून घेतलं आहे, त्यात हिंग टाकलेला आहे आणि जाड मोहरी टाकलेली आहे थोडी आणि 3 मिरच्या टाकून घेतल्या आहे, कढीपत्ता टाकलेला आहे, कांदा टाकलेला आहे. हे सगळं छान फ्राय करून घेऊया. आता खरपूस करून घेऊया. त्यात थोडीशी हळद टाकली आहे. हळद मी खूप कमी टाकली आहे कारण मला खूप हळदीचा रंग नको आहे, म्हणून थोडीशीच टाकलेली आहे. तर हे छान फ्राय करून झालेलं आहे. आता यात एक छोटा टोमॅटो टाकून घेतला आहे कापून, हे पण छान फ्राय करून घ्यायचं आहे. आता मी अर्ध भांडं जे रवा घेतला आहे ते दाखवत आहे. भाजलेला रवा हा आपला अर्धा भांडं घेतलेला आहे, तो मी ह्या फ्राय केलेल्या आपल्या कांद्यामध्ये टाकून देणार आहे आणि तोही छान भाजून घ्यायचा आहे रवा ह्या सगळ्या पदार्थांबरोबर. आता यात आपण टाकणार आहोत, म्हणजे हे पदार्थाची चव त्यात व्यवस्थित जाते आणि छान होतो आपला उपमा. आता यात घालून घेणार आहे मीठ चवीनुसार. मी 1 चमचा टाकला आहे आणि 1 मोठा चमचा साखरही टाकली आहे. त्याच्याने आपल्या उपम्याची चव खूप वाढते, छान होतो. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी गरम पाणी ठेवलेलं होतं, तर जितकं आपण रवा घेतला त्याच्या दुपटीपेक्षा थोडं अजून पाणी जास्त घ्यायचं आहे. आता 1 भांडं पाणी टाकलं आहे आणि थोडं अर्ध भांडं पाणी टाकलं आहे, म्हणजे एकूण 1.5 भांडं पाणी मी टाकलेलं आहे यात अर्ध्या भांड्या रव्यामध्ये. तर आपल्याला तो अगदी पूर्ण मापशीर आहे, तर याप्रमाणेच आपल्याला पाणी टाकायचं आहे, म्हणजे तो घशात अडकत नाही आणि छान होतो. नंतर 5 मिनिटासाठी झाकण ठेवले आहे. आता 5 मिनिटानंतर बघा किती छान शिजलाय रवा, खूप सुंदर रंगही आला आहे आणि टेस्टही तशीच अप्रतिम आहे. तुम्ही जर लिंबू खात असाल तर इथे तुम्ही लिंबू पिळू शकता, नाहीतर जेव्हा तुम्ही डिश द्याल तेव्हा एका साईडला लिंबू देऊन मग डिश द्या. तर आता कोथिंबीर टाकून देऊया आणि माझ्या रेसिपी रोज असतात. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या रेसिपीज कशा वाटतात तेही जरूर कळवा. ह्या प्लेटमध्ये मला डेकोरेट करायचं आहे, तर छोटी प्लेट त्यावर उपडी मारलेली आहे आणि छानसा आकार तयार झालेला आहे. तर आपला उपमा बिलकुल तयार आहे खाण्यासाठी. कसा झाला मला जरूर कळवा कमेंट्समध्ये.